सत्ता ही केवळ आकड्यांची खेळी असते का, की त्यामागे असतो एक मोठा राजकीय डाव, ज्यात समाज, भावना, नेतृत्व सगळं काही गुंतलेलं असतं. सातारा पश्चिम महाराष्ट्राचं राजकीय हृदय. इथे जिल्हा परिषद निवडणुकीत संख्याबळ एका बाजूला आणि सत्ता दुसऱ्या बाजूला गेली. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे बहुमत असतानाही अध्यक्षपदावर भाजप समर्थित उमेदवाराची निवड झाली आणि इथूनच सुरू झाला प्रश्नांचा भडीमार. एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा गट, दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि तिसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भूमिका. महायुती एकत्र असली तरी जमिनीवर सुरू आहे एक अदृश्य संघर्ष. आरोप झाले, प्रशासनाचा वापर झाला का, विरोधी सदस्यांना दूर ठेवण्यात आलं का, आणि सर्वात मोठा प्रश्न, लोकशाहीत निर्णय लोकांचा की व्यवस्थापनाचा. या सगळ्यात आणखी एक धागा जोडला गेला, मराठा आणि ओबीसी राजकारणाचं समीकरण. राजकारण समाजाला एकत्र आणतंय की विभाजन करतंय, हा प्रश्न फक्त साताऱ्याचा नाही, तो संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. बारामतीत दिली जातात आश्वासने, साताऱ्यात दाखवली जाते ताकद. पण या सगळ्यात सामान्य माणसाला काय मिळतं? राजकारण बदलण्यासाठी नेते बदलणं पुरेसं नसतं, मतदार जागरूक असणं आवश्यक असतं. प्रश्न विचारणं गरजेचं आहे. सत्ता कोणाकडे आहे यापेक्षा ती कशी मिळाली हे अधिक महत्त्वाचं आहे. लोकशाही ही केवळ मतदानाची प्रक्रिया नाही, ती सतत चालणारी जबाबदारी आहे. आज साताऱ्यात जे घडलं ते उद्या तुमच्या शहरातही घडू शकतं. जागे व्हा, विचार करा आणि योग्य निर्णय घ्या, कारण लोकशाही तुमच्यामुळेच जिवंत आहे.